नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MCQ सिरीजच्या शेवटच्या टेस्टमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण गेली 10 टेस्ट बघितलेल्या आहेत मित्रांनो. प्रत्येक टेस्टमध्ये आपले 20 प्रश्न होते मित्रांनो. म्हणजे आपण साधारण आतापर्यंत 200 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे, लक्षात घ्या. हे शेवटची सिरीज आहे मित्रांनो, ही शेवटचं सिरीज आहे, लक्षात घ्या. मित्रांनो, यापूर्वी आपण 1857चा उठाव केलेला आहे, काँग्रेस क्रांतिकारक आहे, समाजसुधारक 2 केलेले आहेत, व्यक्तिविशेषवर केलेला आहे, कामगार उद्योग, वृत्तपत्र शिक्षण, मराठवाडा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कायदे व व्हायसराय केलेले आहे. आता या सगळ्यांवर आधारित एक सर्व घटकांवर आधारित जो शेवटचा आपला घटक आहे, लक्षात घ्या, तो आपण बघत आहोत. लक्षात घ्या, शेवटचा जो घटक आहे आपण तो बघत आहोत. लक्षात घ्या, सर्व घटकांवर आधारित. मित्रांनो, शक्यतो एक्झामचा जर ट्रेंड बघायला गेला तर तुम्हाला माहित असेल की साधारण एखाद्या घटनेला जर 100 वर्ष होत असतील, 125 वर्ष होत असतील, 150 वर्ष जर होत असतील किंवा 175 वर्ष होत असतील तर त्यावर एखादा दुसरा प्रश्न असतो. लक्षात घ्या, त्यावर एखादा दुसरा प्रश्न असतो. त्यामुळं माझं एक म्हणणं तुम्हाला असं असेल, लक्षात घ्या, एक रिक्वेस्ट असेल, 2025, 2024 आणि 2023 ऍक्च्युली तुम्हाला माहिती असेल आपली एक्झाम तशी खूपच पुढे आलेली आहे. मग यातनं लक्षात घ्या -100, -75, -150 हे करा आणि जो काही नंबर्स येतात त्या वर्षी झालेल्या ज्या घटना आहेत मित्रांनो त्याच्यावर आपल्याला जास्त जोर द्यावा लागणार आहे मित्रांनो, त्यावर जोर. मग मित्रांनो, यामध्ये लक्षात घ्या सामाजिक गोष्टी येतील का? हो, यस मित्रांनो. समाज सुधारकांचं येऊ शकतं, यस मित्रांनो. यामध्ये तुम्हाला क्रांतिकारकांचं येऊ शकतं, यस मित्रांनो. यावर तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल एखादा प्रश्न येऊ शकतो का? यस. त्यानंतर मित्रांनो स्वतंत्र चळवळीबद्दल सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो का? हो, तर त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. तो करण्याचा एक प्रयत्न आहे, लक्षात घ्या, तो करण्याचा एक प्रयत्न आहे. ओके, तर त्या बेसवर आपण प्रश्न काढण्याचा एक प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. खालीलपैकी प्रश्न पहिला मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या संघटनेचं ब्रीदवचन रणविना स्वातंत्र्य कोणाला मिळाले हे आहे मित्रांनो. राष्ट्रभक्त समूह, अभिनव भारत, मित्रमेळा, राष्ट्रीय समूह. मित्रांनो, ह्याचा प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी एक गोष्ट डोक्यात ठेवा. राष्ट्रभक्त समूहाची स्थापना स्वतंत्रवीर सावरकरांनी 1899 साली केलेली होती. त्याच्यानंतर मित्रांनो इंग्रजांना संशय वगैरे येऊ नये म्हणून मित्रमेळा ही एक ओपन संघटना ही 1900 सालची झालेली आहे मित्रांनो, 1900 सालची, लक्षात घ्या. अभिनव भारतची सुरुवात जी आहे ती 1904ची मित्रांनो. अभिनव भारतची अशी कुठली संघटना नाही आहे, हे 4 आहे. तिन्ही संघटना या स्वतंत्रवीर सावरकरांच्या संघटना आहे मित्रांनो. राष्ट्रभक्त समूह आणि अभिनव भारत, राष्ट्रभक्त समूह आणि अभिनव भारत ह्या गुप्त संघटना होत्या मित्रांनो, गुप्त क्रांतिकारी संघटना होत्या. पण पोलिसांच्या नजरेच लक्षात घ्या हे करू नये म्हणून मित्रमेळा ही संघटना होती. आता 1899 आणि 1900 जर बघितलं तर आपली पेपर बघा मित्रांनो 2025 साली 2025 आहे. आता 2025 मायनस जर हे केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर किती येतं? 125 येतं बघा मित्रांनो. म्हणजे मित्रमेळाला 125 आणि या वर्षी मित्रांनो सध्या मी जे लेक्चर घेतोय 2024 आहे त्याला मित्रांनो या 125 वर्ष होत आहेत का? यस. त्यामुळे या दोन्ही संघटनेला लक्षात घ्या महत्व आहे का? आहे, या संघटनेला महत्व आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, रणदीप हुडाने स्वतंत्रवीर सावरकरांवर एक चित्रपट सुद्धा काढलेला आहे. बऱ्याच वेळा लक्षात घ्या एखादा चित्रपट, एखादी मालिका, एखादी वेब सिरीज ह्यावर आधारित सुद्धा एखादा प्रश्न येतो. मग त्या बेसवर आपण काढलेलं आहे, लक्षात घ्या, त्या बेसवर आपण काढलेलं आहे. तिन्हीचे जे उद्दिष्ट आहेत लक्षात घ्या ते काय होते? तर क्रांतिकारी संघटना होती मित्रांनो, क्रांतिकारी संघटना. मग मित्रांनो हे ब्रीदवचन रणविना स्वातंत्र्य कोणा मिळाले मित्रांनो, रणविना स्वातंत्र्य कोणा मिळाले मित्रांनो. हे जे संघटना आहे तर ते अभिनव भारतचं आहे, 1904चं. अभिनव भारतचं 1904चं आहे. हे काव्य जे आहे ते गोविंद अर्थात आबा दरेकर. आता मित्रांनो या प्रश्नात सगळ्यात महत्वाचा पार्ट काय होऊ शकतो? तर हे काव्य कुणी लिहिलं? हे काव्य कुणी लिहिलं? रणविना स्वातंत्र्य कोणा मिळाले, म्हणजे मारामारी केल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाहीये, म्हणजे युद्ध मित्रांनो, बरोबर आहे. 1904च्या अभिनव भारतची स्थापना आहे, लक्षात घ्या. त्यानंतर त्याचे उपाध्यक्ष मित्रांनो स्वतंत्रवीर सावरकर, तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, मराठी लोकांना हे सगळ्यांनाच माहिती आहे, लक्षात घ्या. हा, या संघटनेचे उपाध्यक्ष कोण आहेत बघा मित्रांनो, जरा नाव बघा. अभिनव भारत आहे, महाराष्ट्रातली आहे, पण उपाध्यक्ष मित्रांनो VVS अय्यर आहेत मित्रांनो. आता अय्यर म्हटलं की आपण केरळाईट म्हणतो, लक्षात घ्या, केरळाईट म्हणतो. तर त्याचे उपाध्यक्ष ते होते आणि त्याच्या 39 शाखा होत्या मित्रांनो, त्याच्या 39 शाखा होत्या आणि सगळीकडे कार्यरत होते का? तर त्याचं उत्तर आहे यस, लक्षात घ्या, त्याचं उत्तर आहे यस. त्यामुळं मित्रांनो स्वतंत्रवीर सावरकर का बरं? तर मित्रांनो 125 वर्ष एक, आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो चित्रपट. मग त्या बेसवर लक्षात घ्या आपण हा क्वेश्चन काढलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन कडे बोलूयात मित्रांनो. खालीलपैकी कुठे दख्खनचे दंगे झाले? मित्रांनो तसं जर बघायला गेलं तर मागच्या 2 पेपरमध्ये दख्खनच्या दंग्यांवर प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या, आलेले. आता दख्खनचे दंगे कधी झाले हे सांगतोय 1875 साली झालेले.
1875. आता विचार करा 1875 आणि तुम्ही पेपर देताय 2025ला, म्हणजे एक तर तुम्ही 5 जानेवारीला देताय आणि दुसरा आय थिंक 2 फेब्रुवारीला काहीतरी देताय. आता तुम्ही पेपर देताय 2025 मध्ये आणि ही घटना 1875, किती वर्ष होता तो? 150. मित्रांनो, इंग्रजांच्या दृष्टिकोनातनं या घटनेला दख्खनचे दंगे म्हटले जातात. महात्मा फुलेंच्या दृष्टिकोनातनं याला मित्रांनो खतफोडीचं बंड म्हटलं गेलेलं आहे. मित्रांनो, खतफोडीचे बंड म्हटलं गेलेलं आहे. आणि पुन्हा सार्वजनिक सभेच्या प्रमाणे मित्रांनो त्याला शेतकऱ्यांचा उठाव म्हटला गेलेला आहे. लक्षात घ्या, शेतकऱ्यांचा उठाव म्हटला गेलेला आहे. म्हणजे मित्रांनो 1875 साली घटना घडली एकच, त्याला नावं 3 आहेत. इंग्रजांच्या दृष्टिकोनातनं दख्खनचे दंगे. मित्रांनो, हा दंगा होता. इंग्रजांच्या दृष्टिकोनातनं तो दंगा कुणाचा होता? तर सर्वसामान्य शेतकरी आणि त्यांना जो कर्जाने पैसे द्यायचा तो, लक्षात घ्या, सावकार. मित्रांनो, तो सावकार. तर तो इंग्रजांनी त्याला नाव दिलं दख्खनचा दंगा. लोकल लोकांमधली मारामारी आपापसातली. महात्मा फुलेंनी त्याला खतफोडीचं बंड का दिलं? तर मित्रांनो, हे महात्मा फुलेंच्या प्रेरणेनेच झालेलं आहे. खतकार, तर तुम्ही हा शब्द ऐकला असाल बघा, खरेदी खत हा शब्द ऐकला असाल. तसं त्या काळात सावकार आपल्याकडनं गहाण खत लिहून घ्यायचा मित्रांनो, मॉर्गेज पेपर्स. त्यामुळे तो खतफोडीचा बंड. आणि पुन्हा सार्वजनिक सभेचं म्हणणं होतं की बा इंग्रजांच्या धोरणामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उठाव केलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचा उठाव. लक्षात घ्या, शेतकऱ्यांचा उठाव. मित्रांनो, एक ठिकाण खूप इम्पॉर्टंट आहे का? तर त्याचं उत्तर आहे यस. लक्षात घ्या, ठिकाण मित्रांनो बागलण, भिमडी, शिरूर, इंदापूर, हवेली इथं झालेलं आहे मित्रांनो. नरगुंदमध्ये झालेलं होतं, सुपेमध्ये लक्षात घ्या झालेलं होतं, सुरुवात होती मित्रांनो, सुप्यामध्ये सुरुवात होती. लक्षात घ्या, तासगाव, वेल्हे मित्रांनो वेगळ्या कारणासाठी आहेत, सातारा वेगळ्या कारणासाठी आहे. ह्याचं उत्तर पहिलं आहे 1. पहिलं उत्तर आहे यस. आपल्याला ठिकाणं बघायला लागतील. तुम्ही जर मागच्या क्वेश्चन पेपरचा जर अंदाज बघायला गेलात ना तर ठिकाणांवर प्रश्न या लागलेली आहेत. आणि स्पेसिफिकली मित्रांनो मी सांगतोय, हे जे घेतलंय ते 11वीच्या पुस्तकातलं घेतलेलं आहे मित्रांनो. हे जे घेतलंय 11वीच्या पुस्तकातलं घेतलंय. त्याबरोबर मित्रांनो मुदाळी या गावी एंड झालेलं आहे मित्रांनो. मुदाळी या गावी सुरुवात लक्षात घ्या, जर कुठं झाली होती सुरुवात तर कर्दे गावात झालेली होती. कर्दे गावात. आणि एंड कुठं झाले? मुदाळी या गावी झाले. पारनेरमध्ये, श्रीगोंद्यात, कर्जतमध्ये सुद्धा लक्षात घ्या शेतकऱ्यांनी सावकारांच्या घरावर दरोडे टाकले होते. दरोडा टाकून त्यांनी गहाण खत जी होती ती बाहेर काढली होती आणि ती जाळून टाकलेली होती मित्रांनो, जाळून काढलेली होती मित्रांनो. यावर इंग्रजांनी लक्षात घ्या एक आयोग नेमला होता. त्या आयोगाचं नाव आहे द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट केलाय. आयोगाने जो आयोग स्थापन करण्यात आला तो होता मित्रांनो डेक्कन रायट्स कमिशन. मित्रांनो डेक्कन रायट्स कमिशन. आणि मित्रांनो या डेक्कन रायट्स कमिशन मध्ये एकच मराठी व्यक्ती होती, ते म्हणजे लक्षात घ्या डेक्कन रायट्स कमिशन मध्ये एकच मराठी व्यक्ती होती, ती म्हणजे कृष्णाजी नुलकर जे काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत मित्रांनो. डेक्कन राईट्स कमिशन नेमण्यात आलं. त्यांनी जे निर्णय दिला त्याला डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट म्हणण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, ही महात्मा फुलेंच्या सांगण्यावरनं झालेला हा दंगा होता. लक्षात घ्या, दंगा म्हणण्यापेक्षा काय होती, सावकाराविरोधातलं असंतोष होता मित्रांनो. त्या घटनेला सुद्धा 150 वर्ष होत आहेत म्हणून लक्षात घ्या. आता कोळ्यांनी कधी उठाव केला? आता मित्रांनो हे मुद्दामून घेतलेलं आहे. यस, कोळ्यांच्या उठावावरनं प्रश्न आलेले आहेत. आणि मित्रांनो इथं सोप्या भाषेत सांगतोय 100 वर्ष होत आहेत म्हणून, 200 वर्ष होत आहेत म्हणून हा प्रश्न घेतलाय का? तर त्याचं उत्तर आहे यस. मित्रांनो 1824 ते 1828 साली झालेला आहे का? यस. महाराष्ट्रामध्ये कोळ्यांनी 3दा उठाव केलेले, तीनदा उठाव केलेले आहेत. लक्षात घ्या, 3 वेळा कोळ्यांनी उठाव केलेले आहेत. पण यावर्षी 200 वर्ष होत आहेत त्यामुळे लक्षात घ्या मुद्दामून घेतलेला आहे. 1824 ते 1828च्या कालखंडातला हा उठाव आहे. रामजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. ऍक्च्युली रामजी भांगरे हे मुंबई पोलिसात पोलीस होते, पण लोकांवरचा अत्याचार बघून त्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी स्वतः लक्षात घ्या शेतसारा बंदीच्या विरोधात मित्रांनो शेतसारा भरू नका म्हणून आंदोलन केलेलं होतं. आणि मित्रांनो इंग्रजांनी हा उठाव ज्या अधिकाऱ्यांनी मोडून काढला तो कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकिनटोश आहेत. लक्षात घ्या, कॅप्टन अलेक्झांडर आणि कॅप्टन मॅकिनटोश ही नावं सो डोक्यात ठेवा मित्रांनो. 200 वर्ष या घटनेला होत आहेत म्हणून लक्षात घ्या. त्यानंतर येतात रंगाराव ही कादंबरी कुणी लिहिली मित्रांनो. रंगाराव ही कादंबरी मित्रांनो, आता ही कादंबरी आहे मित्रांनो. बघा कादंबरी वेगळी, कथा वेगळ्या असतात हे डोक्यात ठेवा मित्रांनो. गोपाळ गणेश आगरकर आहेत, बाबा पद्मनजी आहेत. लक्षात घ्या, काशीबाई कानेटकर आहेत आणि काशीबाई केळवकर आहेत मित्रांनो. आता तसं जर बघायला गेलं तर गोपाळ गणेश आगरकरांचं साहित्य फेमसच आहे मित्रांनो. बाबा पद्मनजी ख्रिश्चन रायटर होते. लक्षात घ्या, काशीबाई कानेटकरांबद्दल जर बोलायचं झालं तर त्या मित्रांनो पहिल्या मराठी
त्या मित्रांनो ह्याचं उत्तर तेच आहे, पहिल्या मराठी महिला कादंबरीकार आहेत मित्रांनो. काशीबाई कानेटकर या पहिल्या मराठी महिला कादंबरीकार आहेत आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे रंगाराव मित्रांनो. पहिली कादंबरी आहे एका महिलेने लिहिलेली. मित्रांनो काशीबाई केळवकरांबद्दल जर बोलायचं झालं तर लक्षात घ्या, या डॉक्टर होत्या आणि या पुण्यातल्या काँग्रेसच्या अधिवेशनात हजर होत्या 1895ला मित्रांनो, त्या हजर होत्या मित्रांनो. काशीबाई कानेटकर ते उत्तर आहे मित्रांनो, काशीबाई कानेटकर मित्रांनो. या पहिल्या मराठी कादंबरीकार आहेत. रंगाराव ही कादंबरी 1903 साली लिहिली होती. त्यांनी स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्यावर त्या कादंबरीत भर दिलेला आहे. स्त्री शिक्षण आणि म्हणजे कादंबरीचा मूळ उद्देश काय तर स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य. मित्रांनो त्यांच्या मृत्यूला, त्यांच्या पुण्यतिथीला 175 वर्ष होत आहेत म्हणून हा प्रश्न तयार केलेला आहे मित्रांनो. काशीबाई कानेटकर 11वीच्या पुस्तकात तुम्हाला त्यांच्याबद्दल जरा जास्त डिटेल भेटेल बघा मित्रांनो. त्यानंतर थोडंसं वेगळं, 1904 साली शंकर प्रासादिक सोमवंशी हितचिंतक मंडळाची स्थापना कुणी केली मित्रांनो. त्यानंतर 1908 साली सोमवंशी मित्र या नावाने पाक्षिक सुरू केलं. 1920 साली चोखामेळा विद्यावर्धक मंडळाची स्थापना केली. मित्रांनो तसं जर बघायचं झालं तर लक्षात घ्या, हा अस्पृश्योद्धार चळवळीवरचा प्रश्न आहे, समाज सुधारणेमधला प्रश्न आहे. मित्रांनो समाज सुधारणा बघायला गेलो, अस्पृश्योद्धार चळवळ जर बघायला गेलो तर बघा साहजिक आहे आपल्याला 3 नावं पहिली दिसतात बघा. साहजिक आहेत, पहिले फुले, त्यानंतर लक्षात घ्या छत्रपती शाहू महाराज आणि त्याच्यानंतर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण मित्रांनो यांच्याबरोबर महाराष्ट्रात लक्षात घ्या अशी बरीचशी मंडळी होती लक्षात घ्या, ज्यांनी सुद्धा लक्षात घ्या कार्य केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी लक्षात घ्या कालीचरण नंदागवळे असतील, लक्षात घ्या शिवराम जानबा कांबळे असतील, गोपाळ बाबा वलंकर असतील, लक्षात घ्या त्यांनी काम केलेलं आहे. मग मित्रांनो ही संस्था आहेत लक्षात घ्या, सोमवंशी मित्र असेल लक्षात घ्या, 1920 चोखामेळा विद्यावर्धक मंडळ असेल लक्षात घ्या. हे जर कोणी स्टार्ट केलं होतं तर ते लक्षात घ्या शिवराम जानबा कांबळे. मित्रांनो शिवराम जानबा कांबळे यांची 150वी जयंती येते, त्यावर बेस आहे लक्षात घ्या. त्यांनी मित्रांनो सासवडमध्ये सर्वप्रथम 51 गावातील अस्पृश्यांची परिषद भरवली होती. 51 मित्रांनो त्या काळात हे पॉसिबल नव्हतं लक्षात घ्या, पण त्यांनी ते केलेलं आहे आणि त्या सभेचे अध्यक्ष होते गंगाराम कृष्णाजी भातनकर. यात त्यांनी मित्रांनो पोलीस आणि मिलिटरी मित्रांनो पोलीस आणि मिलिटरीमध्ये अस्पृश्यांना लक्षात घ्या भरती करून घ्यावं अशी सुद्धा मागणी केलेली आहे. मित्रांनो शिवराम जानबा कांबळे असतील, त्यांच्या पत्नी लक्षात घ्या तानुबाई कांबळे असतील, लक्षात घ्या त्यांच्या पत्नी तानुबाई कांबळे असतील आणि त्यांची कन्या, हे तिघही लक्षात घ्या पर्वती मंदिर पुणे या पर्वती मंदिरांमध्ये अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून जी चळवळ झाली त्यात ते सहभागी होते आणि इव्हन त्यांना लक्षात घ्या दगडाचा मार सुद्धा बसलेला होता मित्रांनो. त्यामुळे शिवराम जानबा कांबळे 150वी जयंती निमित्त हा प्रश्न तयार केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आत्मचरित्रावर पुस्तक आहेत, प्रश्न येतात. तर तुम्ही जर सगळे मागचे लेक्चर जर बघितला तर त्यात सांगितलंय बघा मित्रांनो, आत्मचरित्रावर आहेत, वर्तमानपत्रांवर आहेत मित्रांनो, साप्ताहिकवर आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर लक्षात घ्या अर्थनीतीवरचे प्रश्न येतात. अलीकडचा जर ट्रेंड बघायला गेला तर अर्थनीतीवर प्रश्न विचारले जातात बघा, किंवा आर्थिक डायलॉग कुणाचा आहे मित्रांनो. आमच्या आयुष्यातल्या काही आठवणी हे आत्मचरित्र कुणाचं आहे. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे बऱ्याचशा वेळा घोळ होतो, मी रिपीट करतोय, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडेंबद्दल बराचसा घोळ होतो. डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी, अन्नपूर्णा तरखडकर. आता मित्रांनो इथं जर बोलायचं झालं तर हे नाव तुम्ही फर्स्ट टाइम ऐकलं असेल, ओके, नसेल चांगली गोष्ट आहे, असेल चांगली गोष्ट आहे. अन्नपूर्णा भास्कर तरखडकर मित्रांनो, तुम्ही आणि मी दादोबा पांडुरंग तरखडकर ऐकलंय, तुम्ही आणि मी आत्माराम पांडुरंग तरखडकर ऐकलंय मित्रांनो. त्यांच्याच भावाची मुलगी अन्नपूर्णा. मित्रांनो अन्नपूर्णा ही महाराष्ट्रातली पहिली मुलगी आहे. अन्नपूर्णा ही महाराष्ट्रातली पहिली मुलगी आहे जी फॉरेनला शिकायला गेलेली मित्रांनो, फॉरेनला शिकायला मित्रांनो, डॉक्टर व्हायला नाही लक्षात घ्या, शिकायला गेलेली आहे आणि तिने पुढे तिथंच एका स्कॉटिश व्यक्तीशी लग्न केली, ती अन्नपूर्णाची ॲना झाली. आनंदी गोपाळ जोशींबद्दल बोलायची म्हणजे जास्त सांगायची गरज नाही लक्षात घ्या, या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत मित्रांनो, या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत लक्षात घ्या. त्यानंतर रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई यांच्याबद्दलच आहेत मित्रांनो. आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे लक्षात घ्या, रमाबाई रानडे यांचं आत्मचरित्र आहे. त्यांच्या मुलींनी त्यांना सांगितलं होतं की बा तू लिही तुमच्या आठवणी लक्षात घ्या मित्रांनो. त्या काळात सगळ्यांनाच माहित असेल रमाबाई रानडे यांचा बालविवाह झाला होता न्यायमूर्ती रानडेंबरोबर. मग त्यांच्या पतीने त्यांना शिकायला चालू केलं होतं, सासरच्या मंडळींचा विरोध होता लक्षात घ्या. ह्यांच्यावर एक सिरियल सुद्धा मध्ये आलेली होती मित्रांनो, उंच माझा झोका ग, लक्षात घ्या.
उंच माझा झोका लक्षात घ्या. तर त्यांच्या आत्मचरित्रावरचं ते पुस्तक आहे. पंडित रामाबाईंच्या पुस्तकांवरचा प्रश्न येऊ शकतात का हो? तर त्याचं उत्तर आहे यस लक्षात घ्या. त्याचं उत्तर आहे यस मित्रांनो. तर ते उत्तर आहे मित्रांनो. आता त्यांची स्मृती शताब्दी 2024 साली आहे. यस मित्रांनो, स्मृती शताब्दी म्हणजे त्यांना जाऊन 100 वर्ष झालेली आहेत मित्रांनो, 100 वर्ष झालेली आहेत. आणि नीट ऐका मित्रांनो, आपल्याला 2 संस्था बघायला लागतात, शारदा सदन आणि सेवा सदन मित्रांनो. तर त्या सेवा सदनच्या सुद्धा होत्या लक्षात घ्या, सेवा सदन होत्या. त्यानंतर रमाबाई रानडेंबद्दल बोलायचं झालं तर त्या काळात त्या एरोडा तुरुंगात जाऊन लक्षात घ्या कैद्यांना त्यांचं म्हणजे मानसिकता बदलायचा प्रयत्न करायचे मित्रांनो. आणि त्या काळात त्यांनी लक्षात घ्या शाळा चालू केलेल्या आहेत. प्लस मित्रांनो बरंचसं कार्य त्यांनी केलेलं आहे मित्रांनो. सर्वंट्स ऑफ इंडिया या साप्ताहिकात पत्र लिहून त्यांनी महिलांना मत अधिकाराची मागणी केलेली आहे लक्षात घ्या. महिलांना मत अधिकाराची मागणी सुद्धा केलेली आहे. आणि त्यांनी साधारण 2000 मुलींचा एक मोर्चा काढला होता पुणे नगरपालिकेवर, किंवा पुणे नगरपालिकेनी मुलींसाठी शाळा चालू करावी म्हणून. त्याला विरोध केला होता न. ची. केळकरांनी, आणि न. ची. केळकरांना विरोध केला होता त्यांच्या स्वतःच्या मुलींनी, अन्नपूर्णा देशपांडेंनी मित्रांनो. हे सुद्धा जरासं डोक्यात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. वर्तमान दीपिका मित्रांनो, हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलं मित्रांनो? वर्तमान दीपिका मित्रांनो. वर्तमानपत्रांवर बरेचसे प्रश्न येतात. मग ख्रिश्चन धर्माचे वर्तमानपत्र येतात, ख्रिश्चन धर्माला विरोध करणारे वर्तमानपत्र येतात लक्षात घ्या. त्यानंतर समाज सुधारण्याचे वर्तमानपत्र येतात, धर्म सुधारण्याचे वर्तमानपत्र येतात. याच्यामध्ये लक्षात घ्या बाबा पद्मनजी आहेत, सगळ्यांना माहिती झाली ख्रिश्चन धर्मी होते. जोसेफ बॅप्टिस्ट आहे मित्रांनो. त्यानंतर हेनरी व्हॅलेंटाईन आहे मित्रांनो. आणि त्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी. यांच्यापैकी बऱ्याचशा जणांचं जर बोलायचं झालं तर लक्षात घ्या समाज सुधारक आहेत का हो? तर त्याचं उत्तर आहे यस. वर्तमान दीपिकाबद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो, वर्तमान दीपिकाबद्दल जर बोलायचं झालं तर मित्रांनो विष्णुबुवा ब्रह्मचारी जे होते, विष्णू भिकाजी गोखले, विष्णुबुवा ब्रह्मचारींनी लक्षात घ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जी वैदिक धर्मावर टीका स्टार्ट केली होती, वैदिक धर्मावर, त्याला उत्तर देण्यासाठी सुरुवात केलेली होती लक्षात घ्या. वैदिक धर्मावरील टीकाला म्हणजे हे कुणाच्या बाजूने लिहित होते तर हे हिंदू धर्मियांच्या बाजूने लिहित होते लक्षात घ्या. विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजेच विष्णू भिकाजी गोखले लक्षात घ्या. आणि त्यांचा जन्म मित्रांनो कळतं का बघा मित्रांनो, त्यांचा जन्म 1825 शिरवली माणगाव येथे झालेला आहे. 1825 म्हणजे आपण त्यांची 200वी जयंती सेलिब्रेट करत आहोत लक्षात घ्या. त्यांची 200वी जयंती सेलिब्रेट करत आहोत मित्रांनो. वर्तमान दीपिकाने लक्षात घ्या 1857च्या उठावाच्या सुद्धा बातम्या दिलेल्या होत्या मित्रांनो. 1857च्या उठावाच्या सुद्धा बातम्या दिलेल्या होत्या मित्रांनो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे या वर्षी शताब्दी वर्ष आहे? आता हे जर बघायला गेलात तर मित्रांनो मंदिर प्रवेशाची चळवळ आहे. मंदिर प्रवेशाची चळवळ म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे सगळ्यांना माहित असेल काळाराम मंदिर नाशिक येतं. काळाराम मंदिर नाशिक येतं. पण मित्रांनो काळाराम मंदिर बरोबर लक्षात घ्या पर्वती मंदिर सत्याग्रह झालेला आहे. पंढरपूरचा जो विठ्ठल मंदिराचा सत्याग्रह आहे तो लक्षात घ्या साने गुरुजींनी केलेला होता. तो साने गुरुजींनी केला होता आणि तो 1947 मध्ये केला होता. 1947 मध्ये केला होता. काळाराम मंदिर सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला होता. पर्वती मंदिर लक्षात घ्या मग त्याच्यात आपण मगाशी बघितल्यासारखं शिवराम जानबा कांबळे होते, त्यांच्या पत्नी तानुबाई होत्या लक्षात घ्या. त्याच्याबरोबर SM जोशी इत्यादी मंडळी सुद्धा होती मित्रांनो. पण ज्या मंदिर प्रवेश चळवळीला लक्षात घ्या शताब्दी झाली, शताब्दी 100 म्हणजे ते वायकोम मंदिर आहे केरळ मधलं लक्षात घ्या. वायकोम मंदिर आहे केरळ. आणि मित्रांनो या मंदिराचं आपल्याशी कनेक्शन काय तर महर्षी वीरा शिंदे मित्रांनो, महर्षी वीरा शिंदे यांनी लक्षात घ्या त्या सत्याग्रहात भाग घेतला होता. आणि त्या सत्याग्रहात भाग घेतला होता त्यावेळेस ते ब्रह्मो समाजाचे आचार्य होते मित्रांनो. ब्रह्मो समाजाचे आचार्य होते आणि त्यांनी त्या चळवळीत भाग घेतल्यामुळं त्यांना त्या आचार्य पदावरनं काढण्यात आलं होतं मित्रांनो. त्यांना त्या आचार्य पदावरनं काढण्यात आलं होतं. महर्षी वीरा शिंदे मित्रांनो, महर्षी वीरा शिंदे. वायकोम मंदिर केरळ मधलं आहे मित्रांनो, वायकोम मंदिर केरळ मधलं आहे. त्याचं नेतृत्व करणारे होते KP कृष्ण मेनन आहे, K केल्लप्पन आहेत, TK माधवन आहेत आणि पुढं रामास्वामी अय्यर लक्षात घ्या. महाराष्ट्रातनं वीरा शिंदे यांनी ब्रह्मो समाजाकडून सहभाग घेतला होता. त्यावेळेस ते ब्रह्मो समाजाचे आचार्य म्हणून काम करत होते. त्यांना त्या पोस्टवरनं लक्षात घ्या काढण्यात आलेलं आहे मित्रांनो, त्यांना त्या पोस्टवरनं काढण्यात आलेलं आहे. आता खालीलपैकी कोणत्या संस्था मुलींच्या शिक्षणाशी संबंधित आहेत लक्षात घ्या मित्रांनो. हा थोडासा वेगळा प्रश्न आहे का हो? यस. 11वीचं पुस्तक जर व्यवस्थित बघायला गेलो गाठड आणि कटार यांचा जर आपण वापर केला तर त्या बेसवरनं प्रश्न आहे. सोसायटी फॉर नेटिव्ह फिमेल एज्युकेशन आहे, अमेरिकन मिशनरी सोसायटी आहे, फिमेल ज्युनियर सोसायटी आहे, कॉन्व्हेंट स्कूल तुम्हाला माहित असेल मुलींसाठी सगळ्यांसाठीच असतात लक्षात घ्या, आणि मिशनरी स्कूल फॉर गर्ल्स मित्रांनो हे नव्हते. यावर तिन्ही मित्रांनो अ ब क हे जे पहिलं आहे मित्रांनो ते. माझी एक रिक्वेस्ट अशी असेल लक्षात घ्या की बाबा या संस्थेच्या स्थापनाचं जे वर्ष आहे लक्षात घ्या, संस्थेचं ते स्थापनेचं जे वर्ष आहे ना
ते करा मित्रांनो. त्यावर एखादा प्रश्न अपेक्षित धरून चला मित्रांनो त्या करा. आता हे प्रश्न तयार करायचं एक प्रमुख कारण इथं कळतं का बघा. लेडी ॲमस्ट मित्रांनो यांनी 1824 साली 1824 म्हणजे 200 वर्ष होतात मित्रांनो. सोसायटी फॉर नेटिव्ह फिमेल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. त्यानंतर फिमेल ज्युव्हेनल सोसायटी स्थापना 1820 आहे. अमेरिकन मिशनरी सोसायटीची स्थापना 1824 आहे मित्रांनो मुंबईमध्ये. म्हणजे विचार करू शकता 2 अशा संस्था आहेत. नंबर 1 लेडी ॲमस्ट यांची आणि दुसरी अमेरिकन सोसायटी. या दोन्ही संस्थांना मित्रांनो वर्ष किती होत आहेत तर 200 मित्रांनो 200. त्यावर त्या बेसवर एक प्रश्न तयार केलेला आहे. संस्थेची नावं डोक्यात ठेवा मित्रांनो, संस्थेची नावं डोक्यात ठेवा. नेक्स्ट योग्य जोडी लावा. आता थोडंसं आपण मारामारीवाल्यांकडे येऊयात, क्रांतिकारकांकडे. आता नावावरनं तर क्रांतिकारक वाटतील का हो, तर त्याचं उत्तर आहे नाही. लक्षात घ्या. सेनापती बापट, हेमचंद्र दास पॅरिस, लाला हरदयाल वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय कॅनडा, मिर्झा अब्बास मोतीलाल वर्मा जर्मनी. योग्य जोडी ओळखा वरील सर्व. बरोबर आहे मित्रांनो, वरील सर्व. मित्रांनो यांचं काय कनेक्शन आहे तर या सगळेच्या सगळे जण लक्षात घ्या बॉम्ब विद्या शिकायला, हे सगळेच्या सगळे बॉम्ब विद्या शिकायला इंडिया हाऊस मधनं, लक्षात घ्या सगळेच्या सगळे बॉम्ब विद्या शिकायला इंडिया हाऊस मधनं स्वतंत्रवीर सावरकरांनी बॉम्ब विद्या शिकायला पाठवलेलं होतं मित्रांनो. त्यात पहिलं नाव डोक्यात ठेवा. हे पहिले व्यक्ती आहेत सेनापती बापट, पहिला मराठी व्यक्ती आहे ज्यांना बॉम्ब विद्या माहिती होती. बॉम्ब विद्या माहिती होती म्हणजे बॉम्ब कसा तयार करायचा माहिती होता. ते सुद्धा लक्षात घ्या. इंडिया हाऊसचे सदस्य होते. टिळकांच्या आग्रहामुळं, लोकमान्य टिळकांच्या आग्रहामुळं त्यांना पंडित श्यामजी कृष्ण वर्माने 2000 रुपये दिलेले होते. लक्षात घ्या 2000 रुपये दिलेले होते मित्रांनो. त्यानंतर हेमचंद्र दास पॅरिस मित्रांनो, लाला हरदयाल सगळ्यांनाच माहित असेल गदर पक्षाचे सर्वे सर्वा. लक्षात घ्या गदर पक्षाचे सर्वे सर्वा. वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय कॅनडाला गेलेले होते बॉम्ब विद्या शिकायला. मिर्झा अब्बास आणि मोतीलाल वर्मा त्या काळात जर्मनी बर्लिनला गेलेले होते बॉम्ब विद्या शिकायला. या सगळ्या मंडळींना बॉम्ब कसा तयार करतो हे माहिती होतं. सेनापती बापटांनी एका रशियन महिला क्रांतिकारकाकडनं बॉम्ब विद्या शिकलेली आहे आणि त्या शिकण्यासाठी त्यांनी रशियन भाषा सुद्धा शिकलेली होती मित्रांनो. भारतातला पहिला बॉम्बस्फोटाचा प्रयत्न जर कोणी केला होता, आता बॉम्बस्फोटाचा विषय आला म्हणून सांगतोय, पहिला बॉम्बस्फोटाचा विषय जर कोणी केला होता 1907 मध्ये करण्यात आला होता. लक्षात घ्या बॅमफिल्ड फुल्लर नावाचा अधिकारी आहे मित्रांनो. बॅमफिल्ड फुल्लर त्याच्यावर बॉम्ब टाकण्यात आला होता पण मित्रांनो तो बॉम्ब फुसका निघाला. प्रयत्न 1907 साली झाला होता. प्रयत्न करणारे कोण होते तर वीरेंद्रनाथ, लक्षात घ्या बारिंद्र कुमार घोष आणि लक्षात घ्या जोगेश्वर दत्त. लक्षात घ्या एक स्वामी विवेकानंदांचा सक्का भाऊ आहे आणि दुसरा लक्षात घ्या अरविंद घोषांचा सक्का भाऊ आहे. मग सर्वप्रथम जर बॉम्ब कोणी टाकला असेल, भारतात सर्वप्रथम बॉम्बस्फोट झाला 1908 साली. तो झाला मुझफ्फरपूरमध्ये झाला आणि तो बॉम्बस्फोट जर कोणी केला होता तर तो केला होता खुदिराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चक्रवर्ती मित्रांनो, प्रफुल्ल चंद्र चक्रवर्ती. लक्षात घ्या मित्रांनो. मारायचं कोणाचं होतं तर जज होता किंग्सफोर्ड नावाच्या जजला मारायचं होतं पण मित्रांनो त्यात तो नव्हता. केनडी सिस्टर्स मारल्या गेलेल्या आहेत मित्रांनो, केनडी सिस्टर्स मारल्या गेलेल्या आहेत. लक्षात घ्या हे बॉम्बस्फोटासंदर्भातलं आहे, क्रांतिकारकांसंदर्भातलं आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट विषय, इंग्रज साम्राज्याचा नाश व्हावा हीच माझी इच्छा आहे. हे उद्गार कोणाचे आहेत मित्रांनो? मंगल पांडे यांना सगळ्यांनाच माहित असेल. लक्षात घ्या 1857च्या उठावाच्या दरम्यान लक्षात घ्या त्यांना फाशी झालेली मित्रांनो. त्यानंतर तात्या टोपे त्यांना सुद्धा फाशी झालेली आहे. लक्षात घ्या. त्यानंतर फिदा अली मित्रांनो, फिदा अलीला छत्रपती संभाजीनगरमध्ये लक्षात घ्या 1857च्या उठावाच्या दरम्यान फाशी झालेली आहे. हे रामप्रसाद बिस्मिलांचं आहे मित्रांनो, रामप्रसाद बिस्मिलांचं लक्षात घ्या, किंवा इंग्रज साम्राज्याचा नाश व्हावा म्हणून लक्षात घ्या. रामप्रसाद बिस्मिले HRA मित्रांनो हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य होते. HRA ची स्थापना 1924 मित्रांनो, HRA ची स्थापना 1924 हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. रामप्रसाद बिस्मिल आहेत लक्षात घ्या. इतर मंडळी 1925 साली त्यांनी मित्रांनो काकोरी कटातनं ती रेल्वे लुटलेली होती मित्रांनो, काकोरी कट 1925. त्याच दरम्यान रामप्रसाद बिस्मिल असतील, अशफाकुल्ला खान असतील, लक्षात घ्या इतर मंडळींना अटक झाली होती आणि मित्रांनो त्यांना फाशी शिक्षा झालेली होती. लक्षात घ्या फाशी शिक्षा झाली होती मित्रांनो. रामप्रसाद बिस्मिलांची स्पेशालिटी काय तर त्यांनी लक्षात घ्या HRA ची घटना तयार केली होती. HRA ची घटना ज्याला येलो पेपर म्हटलं जातं मित्रांनो, ज्याला येलो पेपर म्हटलं जातं मित्रांनो. या घटनेला 100 वर्ष होत आहेत मित्रांनो, या घटनेला 100 वर्ष होत आहेत म्हणून हा प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो. नेक्स्ट टाइम
हिंदू सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेवर जोर देणाऱ्या हिंदुत्वाच्या कल्पनेचा प्रचार करणे हे कोणत्या संस्थेचं उद्दिष्ट आहे, लक्षात घ्या मित्रांनो. हे RSS आहे मित्रांनो, RSS आहे. RSSला RSSची स्थापना 1925 आहे. यावर्षी त्याला 100 वर्ष होत आहेत मित्रांनो, यावर्षी त्याला 100 वर्ष होत आहेत. म्हणून लक्षात घ्या हा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, हा प्रश्न दिलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925, 100 वर्ष होत आहेत म्हणून दिलेलं आहे. संस्थापक सगळ्यांना माहित असेल डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आहेत. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे 1920च्या काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात सहभागी होते आणि ते खानपान डिपार्टमेंटचे प्रमुख होते मित्रांनो, खानपान डिपार्टमेंटचे ते प्रमुख होते मित्रांनो. त्यामुळं हा प्रश्न त्या 100 वर्षाच्या बेसवर आहे मित्रांनो, हा प्रश्न त्या 100 वर्षाच्या बेसवर आहे. त्यानंतर येतं द इंडस्ट्रियल इव्होल्युशन इन इंडिया या पुस्तकाचे लेखक. मित्रांनो हा पुस्तक साधारण अर्थशास्त्राच्या बेसवर घेतलेला आहे, लक्षात घ्या. हा पुस्तक अर्थशास्त्राच्या बेसवर लिहिलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लक्षात घ्या. RC दत्त हे ex-ICS आहेत, ह्यांचे सुद्धा लक्षात घ्या आर्थिक विचार फेमस आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे, त्यांचे सुद्धा आर्थिक विचार खूप फेमस आहेत. अलीकडे आर्थिक विचारांवर प्रश्न यायला लागलेत. लाला लजपत रायांचे सुद्धा विचार आहेत आणि धनंजय गाडगिळांचे सुद्धा विचार आहेत. मग पुस्तक मित्रांनो डायलॉगवर प्रश्न आलेत म्हणून मी पुस्तकावर प्रश्न तयार करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ते पुस्तक जर कोणी लिहिलंय तर ते धनंजय गाडगीळ आहेत. धनंजय गाडगीळ लक्षात घ्या. धनंजय गाडगिळांवर आय थिंक 2 वर्षापूर्वी सुद्धा एक प्रश्न येऊन गेलेला होता सहकारी कारखान्यांबद्दल, लक्षात घ्या, सहकारी कारखान्यांबद्दल. आता इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा पुस्तक RC दत्त यांचा आहे. इंग्लंड स्टेप टू इंडिया लाला लजपत रायांचा आहे आणि एसेज ऑन इंडियन इकॉनॉमी न्यायमूर्ती रानडेंचं आहे. हे मित्रांनो अर्थशास्त्रावरील पुस्तकं आहेत. ही मित्रांनो अर्थशास्त्रावरील पुस्तके आहेत. अर्थशास्त्रावरील डायलॉग असेल, अर्थशास्त्रावरील पुस्तक असेल, त्याच्याकडे एकदा बघून जावं मित्रांनो, त्याचं एकदा रिव्हिजन करून जावं मित्रांनो. आता केवळ राजकीय जोखाडातून नव्हे तर जमीनदार व भांडवलदारांच्या जोखाडातूनही शेतकऱ्यांनी आपली सुटका करून घेतली पाहिजे. वरील उद्गार कोणाचे? आता मित्रांनो चेक करा, राजकीय जोखाड म्हणजे इंग्रज झाले, पण जमीनदार आहेत, भांडवलदार आहेत आणि शेतकऱ्यांबद्दलचा डायलॉग आहे, लक्षात घ्या. शेतकऱ्यांनी सोडून घ्यावे हा डायलॉग कोणाचा आहे मित्रांनो? हा डायलॉग जर बघायचा झालं तर शक्यतो तुम्ही बघा भगतसिंगांचं म्हणजे बघणार नाही, कारण स्वतंत्र चळवळ शेतकरी काय. पण मित्रांनो डायलॉगच भगतसिंगांचा आहे, लक्षात घ्या. डायलॉगच भगतसिंगांचा आहे. बऱ्याच जणांचं लक्ष कुठं जातं माहिती आहे ना, आयदर बिनसा मुंडांकडे जाऊ शकतं किंवा उमाजी नाईकांकडे जाऊ शकतं, पण त्याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते भगतसिंग आहेत. भगतसिंगांचे डायलॉग आहेत, भगतसिंगांचं लेखन आहे, भगतसिंगांचं टोपण नावाने लेखन आहे, भगतसिंगांचे अर्थशास्त्राविषयी विचार आहेत, भगतसिंगांचे देवाविषयी विचार आहेत मित्रांनो. हे सगळे एकदा रिव्हिजन करून घ्या मित्रांनो, हे सगळे एकदा रिव्हिजन करून घ्या मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, असोसिएट जनरल लिमिटेड या कंपनीची खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र होते, लक्षात घ्या. आता वर्तमानपत्र आहेत तर लक्षात घ्या थोडंसं डिटेल दिलेलं आहे. ह्याचं उत्तर आहे मित्रांनो नॅशनल हेराल्ड, नवजीवन आणि कौमी आवाज मित्रांनो. नॅशनल हेराल्ड मित्रांनो मध्ये लक्षात घ्या अलीकडे काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणासाठी वगैरे वगैरे गाजलेले, लक्षात घ्या काही केसेस विसेस झालेले आहेत त्याच्यासाठी गाजलेले आहेत मित्रांनो. त्या बेसवर हा प्रश्न तयार केलेला आहे, लक्षात घ्या. नॅशनल हेराल्डची सुरुवात 9 सप्टेंबर 1938 लखनौमध्ये झालेली होती. नवजीवन 47 साली झाली होती आणि त्याचे पहिले संपादक के रामाराव होते, लक्षात घ्या. आणि मालक मात्र लक्षात घ्या जवाहरलाल नेहरू होते. प्रमुख कोण होते? जवाहरलाल नेहरू होते. मध्ये नॅशनल हेराल्ड खूप गाजलं होतं, राजकीय दृष्ट्या गाजलं होतं, कारण त्या वर्तमानपत्राविषयी बरेचसे केसेस वगैरे झालेले होत्या. मग त्या बेसवरनं हा प्रश्न तयार करण्याचा एक प्रयत्न आहे मित्रांनो. आता थोडंसं वेगळं आलं बघा मित्रांनो. ब्रिटिशांच्या अर्थनीतीमुळे शेतीवरील ताण कसा वाढला मित्रांनो? शेतीवरील ताण कसा वाढला? भारतीय कुटीर उद्योगातून लक्षवेधी कारागीर बेकार झाले होते का हो? यस मित्रांनो, हे बरोबर आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे छोटे छोटे उद्योग होते ते शेती करत नव्हते, लक्षात घ्या. इंग्रजांनी त्यांचे उद्योग बंद पाडले आणि तुम्हाला माहित असेल, लक्षात घ्या, आपल्याकडे जर कुठला उद्योग बिद्योग नसेल, नोकरी बिक्री नसेल तर शेती करत बसायचे. मेरे देश की धरती मित्रांनो, बरोबर आहे. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे अ, लक्षात घ्या. त्याचं उत्तर आहे अ. शेतीत आवश्यक तेवढे उत्पादन होत नव्हते, ते बरोबरच आहे. शेतकऱ्यांना शेती करणं परवडत नव्हतं, बरोबर आहे. शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाचं पालन पूर्ण अशक्य झालं होतं, यस. ताण कशामुळे वाढला? हे आधीपासूनच या समस्या आहेत. ताण कशामुळे वाढला? कारागीर बेकार झाले मित्रांनो. बेकार म्हणजे शेत 1 एकरच आहे, लक्षात घ्या, आणि काम किती जण करता येतो? 4. आधी एकटाच करायचा, 3 जण कामगार असायचे, पण आता ते वाढले, लक्षात घ्या. त्यामुळे ते उत्तर आहे अर्थनीती मित्रांनो, अर्थनीती मित्रांनो. नेक्स्ट येतं
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची स्थापना केली? मित्रांनो, पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन नाव इंग्लिश आहे मित्रांनो. आज त्याची ओळख मित्रांनो भावे हायस्कूल आहे मित्रांनो. आज त्याची ओळख आहे भावे हायस्कूल. तसं जर बघायचं झालं तर मित्रांनो ही भारतातली पहिली, तसं जर बघायला गेलं तरी भारतातली पहिली, लक्षात घ्या, स्वदेशी शाळा आहे मित्रांनो. तसं जर बघायला गेलं तरी भारतातली पहिली शाळा आहे मित्रांनो, स्वदेशी शाळा आहे. ही लक्ष्मणराव इंदापूरकर, वामन प्रभाकर भावे आणि वासुदेव बळवंत फडके यांनी पुण्यामध्ये 1874 साली स्थापन केलेली आहे. 1874 म्हणजे तुम्हाला कळालं असेल, या वर्षी लक्षात घ्या, त्याला 150 वर्ष होत आहेत. लक्षात घ्या, सुरुवातीचं नाव पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन होतं. काही काळी संस्था बंद पडली जेव्हा वासुदेव बळवंत फडके यांना अटक झाली. आणि पुढे मित्रांनो आपले वामन प्रभाकरराव भावे यांनी, लक्षात घ्या, अक्षरशः आपली प्रॉपर्टी बिपर्टी कोणती शाळा चालू केली. आज ती शाळा पुण्यातली प्रसिद्ध शाळा आहे भावे हायस्कूल. भावे हायस्कूल त्याला 150 वर्ष होत आहेत म्हणून लक्षात घ्या हा प्रश्न तयार केलेला आहे. आणि नीट ऐका, एक क्रांतिकारकांनी ही शाळा चालू केलेली. क्रांतिकारक आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी चालू केलेली ही शाळा आहे. आज त्याचं नाव भावे हायस्कूल आहे मित्रांनो. त्यानंतर फ्री इंडियन लीजन मित्रांनो, फ्री इंडियन लीजनची स्थापना कुणी केलेली होती? लाला हरदयाल, रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस, मोहन सिंग पाहिजे मित्रांनो, सुभाषचंद्र बोस. लक्षात घ्या, सुभाष बाबूंबद्दल सुद्धा लक्षात घ्या, एखादा दुसरा प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो. कारण आपलं कसं मानसिकता आहे, सुभाष बाबू म्हटलं की आझाद हिंद सेना, सुभाष बाबू म्हटलं की आझाद हिंद सेना. पण मित्रांनो, सुभाष बाबूंच्या राजकारणातल्या एंट्रीला, त्यातनं फ्री व्हायला यावर्षी 100 वर्ष होत आहेत. त्यामुळे हा प्रश्न घेतलेला आहे. लक्षात घ्या, त्यामुळे हा प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो. सेकंड लास्ट प्रश्न, ब्रिटिश राजवटीत खालीलपैकी व्हाईसरॉय विचारात घ्या आणि त्यांचा कालानुक्रम लिहा. मी पहिल्या लेक्चरपासून तुम्हाला हे बोलत आलोय की बाबा थोडासा टफ जाणारा प्रश्न जर कुठला आहे तर तो कालानुक्रम लक्षात घ्या. अडचणीचा येतो का? येतो. कर्जन आहे, चेम्सफोर्ड आहे, आयर्विन आहे, हार्डिंग आहे. हे आपण नावं ऐकलेली आहेत बघा. कर्जन कशासाठी? बंगालच्या फाळणीसाठी फेमस आहे. चेम्सफोर्ड, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा ऐकला असेल, लक्षात घ्या. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919 चा. आयर्विन तुम्हाला आठवत आहे का बघा मित्रांनो, लॉर्ड आयर्विनचा करार मित्रांनो तो आहे. हार्डिंग आहे मित्रांनो आणि कर्जन मित्रांनो. कर्जन 1899 ते 1905 मित्रांनो. ह्याचं जे उत्तर आहे लक्षात घ्या, ते नंबर 1 आहे मित्रांनो. कर्जन 1899 ते 1905, बंगालची फाळणी माहित असेल तुम्हाला. त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा कायदा 1916 ते 1921 मित्रांनो. हार्डिंग मित्रांनो 1910 ते 1916 लक्षात घ्या, 1910 ते 1916. आणि आयर्विन 1926 ते 1931 मित्रांनो. फक्त एक गोष्ट डोक्यात ठेवा, याच्यामध्ये अजून एक ऍड करा, तो म्हणजे लक्षात घ्या व्हाईसरॉय रीडिंग मित्रांनो. व्हाईसरॉय रीडिंग मित्रांनो, या वर्षी व्हाईसरॉय रीडिंगला लक्षात घ्या 1922 ते 1926 होता. 1922 ते 1926 म्हणजे सध्याच्या काळात जर कुठल्या घटना घडल्या असतील, 22, 23, 24, आपण आता 24 मध्ये होत, अजून एक 8-15 दिवसांनी 25 मध्ये जातोय, तर त्या कुणाच्या काळात झाल्या होत्या? लॉर्ड रीडिंगच्या. आणि मित्रांनो, लॉर्ड रीडिंगची एक स्पेशालिटी आहे, तो एकमेव गैर ख्रिस्ती व्हाईसरॉय मित्रांनो. हा धर्माने ज्यू होता मित्रांनो. यहुदी होता मित्रांनो. आपल्या MCQ सिरीजचा शेवटचा प्रश्न, खुंटकुट्टी नावाची शेती कोण करत असे? मुंडा, भिल्ल, कुका, रंपा. मित्रांनो, सगळे लक्षात घ्या आदिवासी जमाती आहेत. शेती पद्धती आहे, ज्या शेती पद्धतीमुळे लक्षात घ्या उठाव झालेला आहे. मुंडा मित्रांनो, मुंडा जमात ही पद्धतीची शेती करत होती. जागीरदार आणि लक्षात घ्या जे दलाल होते त्यांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यातनं बिरसा मुंडांनी तो यशस्वी उठाव केला मित्रांनो. इंग्रजांनी तो मान्य केला मित्रांनो. आणि बिरसा मुंडांना मित्रांनो, यावर्षी बिरसा मुंडा तुम्ही बघितला असाल बघा, परवा नरेंद्र मोदी यांनी सुद्धा बिरसा मुंडांबद्दल स्टेटमेंट केलंय. तुम्ही ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार स्थापन झालं बघा, त्या दिवशी जर जाहिरात बघितली असेल तर त्यांच्या बीजेपीच्या जाहिरातीमध्ये बघा बिरसा मुंडांचा फोटो होता बघा मित्रांनो. शाहू महाराजांचा नव्हता, बिरसा मुंडांचा फोटो होता. मग त्या बेसवरनं लक्षात घ्या हा प्रश्न तयार केलेला आहे मित्रांनो. 1875 ते 1919 जरी धरला तरी लक्षात घ्या 125 वर्ष होतात. आणि 1875 जर धरला तरी 150 वर्ष होतात. लक्षात घ्या, त्या बेसवरचा हा प्रश्न आहे मित्रांनो. हे मित्रांनो साधारण लक्षात घ्या प्रश्न तयार केलेले आहेत. आपण 11 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. 11 मल्टिप्लाइड बाय 20 साधारण लक्षात घ्या 220 प्रश्न आपण दिलेले आहेत. परत एकदा रिव्हिजन करून जा मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना लक्षात घ्या 5 जानेवारीच्या आणि फेब्रुवारीच्या दोन्ही पेपरना बेस्ट लक लक्षात घ्या.
अगदी लक्षात घ्या. हार्दिक शुभेच्छा. व्यवस्थित शांत चित्ताने पेपर लिहा मित्रांनो. धन्यवाद. ऑल दी बेस्ट.